आजचे आपले प्रमुख अतिथी आदरणीय श्री बाप्तीस रॉड्रिक साहेब, प्रिन्सिपल, मॅनेजर, PTA मेंबर, सिल्वेस्टर तुस्कानो, सर्व सहकारी शिक्षक, पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कुठलंही शुभकार्य यशस्वीरित्या जर पूर्ण करायचं असेल किंवा पूर्णत्वास न्यायचं असेल तर आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादासोबतच थोरा मोठ्यांचेही आशीर्वाद लागतात. आपल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी गेले अनेक दिवस अतिशय मेहनतीने भरवलेलं हे प्रदर्शन असंच यशस्वीरित्या पार पडावं, त्याचा आनंद सगळ्यांना घेता यावा आणि त्यावर परमेश्वराचा जसा आशीर्वाद असावा तसंच थोरा मोठ्यांचा एक प्रतिनिधी या नात्याने आजच्या आपले अतिथी आमचे पेडीकर अण्णा श्री बाप्तीस रॉड्रिक्स आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आमचे पेडीकर अण्णा जरी अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असले तर मी आता मगाशी त्यांना म्हटलं की तुम्ही इतके होस्ट आहात, ते आमच्या कार्मेल परिवारातलेच एक आम्ही समजतो. ह्याचं कारण ते आमच्या प्रेमायसिसमध्येच राहतात. शाळा आणि त्यांचं घर ह्यामध्ये फक्त एक कंपाऊंड वॉल आहे आणि तिथूनही त्यांचं शाळेकडे लक्ष असतं, बारीक लक्ष असतं. त्याचबरोबर त्यांची कन्या सौ वंदना लोबो गेली अनेक वर्ष शाळा सुरू झाल्यापासून ह्या शाळेमध्ये त्या हेड क्लार्क म्हणून अतिशय प्रदीर्घ अशी सेवा देत आहेत. आणि त्याही पलीकडे जाऊन ह्या शाळेसाठी ही जागा उपलब्ध करण्यामध्ये ज्यांचा ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामध्येही पेडीकर अण्णा होते, हे मला आज या ठिकाणी अभिमानाने आणि कौतुकाने सांगावंसं वाटतं. पेडीकर अण्णा हे एक आपल्या फक्त नंदाखालच्या पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण वसईमध्ये एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. ह्याचं कारण असं आहे की गेल्या 50 वर्षामध्ये ह्या आपल्या परिसरामध्ये जेवढ्या ज्या काही संस्था म्हणजे धार्मिक असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो आणि वेगवेगळे उपक्रम जे सुरू झाले त्यामध्ये एकही अशी संस्था नाही, एकही असा उपक्रम नाही की त्यामध्ये बाप्तीस पेडीकर यांचा सिंहाचा किंवा खारीचा वाटा नाही. मग ते चर्च सल्लागार मंडळ असो, मिशन मित्र मंडळ असो, विन्सेंट जी पॉल संघटना असो, त्यानंतर आपले मेडिकल फंड असो, अस्मिता कोऑपरेटिव्ह सोसायटी असो, निर्भय जनमंच असो, प्रबोधन मंडळ असो, ह्या सगळ्यामध्ये आणि विशेष म्हणजे आपण जे सतपाळा आपल्या ले पर्सनने जे कॉलेज सुरू केलं त्याच्या उभारणीतही पेडीकर अण्णांचा वाटा आहे. आपल्या माजी विद्यार्थी संघटनेने गेली अनेक वर्ष शाळेचे सिल्वर ज्युबिली, गोल्ड ज्युबिली, त्यानंतर डायमंड ज्युबिली अशा अनेक ज्युबिली ज्या साजऱ्या केल्या किंवा आयोजित केल्या होत्या त्यामध्येही पेडीकर अण्णांचा फार मोठा वाटा होता. ह्याही पलीकडे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना लेखनाची आवड असल्यामुळे खरं म्हणजे ते काही स्वतःला साहित्यिक लेखक मानत नाहीत, पण लेखक म्हणजे काही कुठल्या डिग्री होऊन कोणी लेखक होत नाही. अनुभवातून आणि समाजाची ज्याला कळकळ आहे, तळमळ आहे, त्या तळमळीतूनच लेखक जन्माला येतो असं मला वाटतं. आणि असे त्या समाजाच्या तळमळीतून जन्माला आलेले लेखक आहेत आणि आतापर्यंत 5 मोठे ग्रंथ तयार केलेले आहेत. मग ती जागृती आरोग्य संपदा असो, त्यानंतर लक्षवेधी चेहरे असो, 7 लेकरांची माय हे पुस्तक तर त्यांचं खूपच गाजलं. इतिहासामध्ये आज ह्यासारखी त्यांची 5 पुस्तकं अतिशय लोकप्रिय झाली, प्रसिद्ध आहेत. पण त्या पुस्तकांचं अजून एक वेगळेपण आहे की त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य घडवलं आहे. हे खरं म्हणजे सहसा कुठे बघायला मिळत नाही. पुस्तकामधून त्यांनी निधी गोळा करून तो निधी त्यांनी वेगवेगळ्या संस्थांना, सेवाभावी संस्थांना देऊन त्यांनी एक वेगळं सत्कार्य आपल्या हातून घडवलेलं आहे. आपण जोरदार टाळ्या त्यांच्या विशेष कार्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक करायला हवं. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जवळजवळ 300 वेगवेगळ्या व्यक्तींना आणि संस्थांना समाज माध्यमामधून प्रकाशात आणलेला आहे. पण आता काहीतरी त्यांचा 288वा लेख माझ्याकडे आलेला आहे. लवकर तो 300च्या घरामध्ये जाईल. सातत्याने ते समाज माध्यमामध्ये लिहित असतात आणि तिथे धर्म जात हा भेदभाव नाही. सर्व जाती धर्मातले त्यांना जो चेहरा असं वाटतो, जे व्यक्तिमत्व असं वाटतं की त्याबद्दल लोकांपर्यंत काहीतरी गेलं पाहिजे
ते लगेच त्याची माहिती गोळा करून त्याचा थोडक्यात इतिहास, कारण त्यांना इतिहासाची आवड आहे, बरोबर, ते एक इतिहासकार आहे. आणि जेव्हा नंदाकांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्याच्यामध्ये भौतिक पेडकरांचा उल्लेख केल्याशिवाय इतिहास पूर्णच होणार नाही. तेव्हा त्यांनी असे अनेक लेख तयार केलेले आहेत. मी त्यांच्या मागे लागलो की त्या लेखांचंही पुस्तक काढ, की लोकांकडे तो एक संग्रही राहील. आणि ह्या सगळ्या त्यांच्या लेखन प्रवासाचा, लेखन कार्याची दखल अलीकडेच वसई मराठी ख्रिस्ती मंडळाने घेऊन त्यांना अतिशय मानाचा समजला जाणारा स्वर्गवासी गाडवेल साहित्य पुरस्कार काही दिवसापूर्वी त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि त्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून भौतिक पेडकरांचं अभिनंदन आणि कौतुक करूया. खरं म्हणजे पेडकर अण्णांबद्दल सांगण्यासारखं खूप खूप आहे. महानगरपालिकेमध्ये त्यांनी असिस्टंट कलेक्टरपर्यंतची जबाबदारी सांभाळलेली, तिथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच.